नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज 1 मे पासून देशातील 15 बँका बंद होणार आहेत। यात महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश। खातेधारकांच्या पैशाचं नेमकं काय होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आज 1 मे पासून देशातील कोणत्या 15 बँका बंद होणार आहेत व महाराष्ट्रातील कोणत्या बँकांचा समावेश आहे आणि खातेधारकांच्या पैशांचं काय होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 1 मे पासून देशातील 15 बँका होणार बंद, महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश, खातेदाराच्या पैशाचं काय होणार। बघा, वन स्टेट वन RRB। जर तुमचेही गावातील बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण देशातील अनेक ग्रामीण बँका हे 1 मे म्हणजे आजपासून बंद होत आहेत। केंद्र सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या धोरणाअंतर्गत बघा, आपल्या केंद्र सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या धोरणाअंतर्गत या बँकांचे इतर बँकांमध्ये विलीनीकरण या ठिकाणी केली जाईल। यामुळे देशातील ग्रामीण बँकांची संख्या ही 43 वरून 28 पर्यंत कमी होईल। सरकारने हा निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे बँकिंग सेवा ही मजबूत करणे आणि त्या अधिक प्रभावी करणे। जर तुमचे अशा बँकेत खाते असेल तर तुमच्या पैशाचं काय होणार, पुन्हा प्रश्नचिन्ह। असा प्रश्न जर तुमच्या मनात येणे साहजिकच आहे, तर चला याबद्दलच या ठिकाणी जाणून घेऊया। बघा, आजपासून या 15 बँका बंद होणार। सरकारच्या या निर्णयाचा परिणाम तुम्हाला 11 राज्यांमध्ये दिसून येईल, जसे की ज्यामध्ये आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान या सर्व जिल्ह्यांचा एकूणच 11 राज्यामध्ये या ठिकाणी याचा परिणाम दिसून येणार आहे। या राज्यांमधील सर्व ग्रामीण बँकांचे विलीनीकरण करून त्या राज्यात एक ग्रामीण बँक या ठिकाणी तयार केली जाईल। हे झालं एकूणच आजपासून 15 जे बँका बंद होणार आहेत ते कोणत्या राज्यामध्ये होणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहोत। बघा, खातेदारांच्या पैशाचं नेमकं काय होणार आहे। या निर्णयानंतर ग्राहकांना पूर्वीपेक्षाही चांगल्या सुविधा मिळतील। यामुळे डिजिटल आणि ग्राहक सेवा हे पायाभूत सुविधा देखील मजबूत होतील। बँक शाखांच्या संख्येत कोणतीही कपात होणार नाही। जर तुमचेही या बँकांमध्ये खाते असेल तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, फक्त बँकेचे नाव बदलेल। खाती, कर्जे आणि इतर सेवा हे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील। या बदलानंतर बँक आपल्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक काय आहे हे मेसेजद्वारे कळवणार आहे। याशिवाय त्यांना नवीन चेकबुक आणि पासबुक देखील मिळेल। बघा, एकूणच खातेधारकांचं कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट दिलेला आहे। बघा, कोणत्या बँकांचा यादीत समावेश आहे। चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक, आंध्र प्रगती ग्रामीण बँक, सप्तगिरी ग्रामीण बँक, आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक या आंध्र प्रदेशामध्ये आहेत। बडोदा UP बँक, आर्यवर्त बँक, उत्तर प्रदेशातील पहिली UP ग्रामीण बँक, पश्चिम बंगालमध्ये बंगिया ग्रामीण विकास बँक, पश्चिम बंगालमध्ये ग्रामीण बँक, उत्तर बंगाल RRB आहे। बिहारमध्ये दक्षिण बिहार ग्रामीण बँक, उत्तर बिहार ग्रामीण बँक आहे आणि गुजरातमध्ये बडोदा गुजरात ग्रामीण बँक, सौराष्ट्र ग्रामीण बँक आहे। जम्मू आणि काश्मीर ग्रामीण बँक ही जम्मू आणि काश्मीरमधील एक स्थानिक ग्रामीण बँक आहे। यासोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान यांचाही त्यात समावेश आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आज 1 मे पासून देशातील या 15 बँका बंद होणार आहेत। महाराष्ट्रातील बँकांचाही याच्यामध्ये समावेश असणार आहे। खातेधारकांच्या नेमकं पैशाचं काय होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।